हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि ओरल अवेअरनेस कॅम्प ह्या महिन्यामध्ये घेतला जातो। तोंडाचे कॅन्सर जे होतात आता त्यासाठी काय काय कारणं आहेत। पुरुषांबरोबर बरोबरी करता करता बायकासुद्धा आता स्मोकिंग आणि अल्कोहोल घेत आहेत आणि त्यामुळे चिंता व्यक्त करण्याचं हे कारण आहे। आणि तोंडाचा कॅन्सर होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्हाला एखादं डेंचर्स किंवा तुमच्या तोंडामध्ये एखादी जखम झाली असेल आणि ती बरी होत नसेल तर कृपया डेंटिस्टला येऊन भेट देणं, कारण डेंटल चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही दात दाखवायला येता तेव्हा फक्त आम्ही दात पाहत नाही तर आजूबाजूचा म्युकोजा, टंग, लिप्स किंवा जे लिजन आहे तोंडामध्ये एखादं तर ते सुद्धा आम्ही पाहतो आणि आपल्याला प्रायमरी स्टेजमध्येच त्याचा इलाज करता येतो। कॅन्सर होण्यामागे विविध कारणं आहेत। त्याच्यामध्ये जर मेडिकल हिस्ट्री तुमच्या घरामध्ये हेरिडिटरी जर कोणाला कॅन्सर झाला असेल, तुमच्या आजीला, पणजोबाला, तर तुम्हालाही होण्याची ती शक्यता असते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही निकोटीनयुक्त पदार्थ जसं सिगारेट स्मोकिंग किंवा अल्कोहोल ड्रिंकिंग किंवा जर तुम्ही रेडिएशनला जास्त एक्सपोज होत असाल तरीसुद्धा तुम्हाला कॅन्सर्स होण्याची शक्यता ही दाट असते। आणि त्यासाठी ओरल कॅन्सर स्क्रीनिंग असतं आणि ते गव्हर्नमेंटने आजकाल सगळ्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल केलेलं आहे। आणि तोंडामध्ये जर एखादी जखम तुमची बरी होत नसेल परंतु ती दुखत नसेल तर कृपया डॉक्टरांना जरूर भेट द्या। आणि निरोगी आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे। जंक फूड हे टाळा तुम्ही आणि दररोज व्यायाम करणे किंवा आठवड्यातून किमान 5 दिवस तरी व्यायाम करणे खूप जास्त गरजेचं आहे। मी तर म्हणेन पौष्टिक खा आणि निरोगी राहा।